काँग्रेस असेल 0-0-0 म्हणजे सगळ्यांना मोकळा मिळाला. काय झालंय का सिस्टीम मध्येच गोंधळ आहे, त्याच्यानं कोणाचा विश्वास नाही आहे सगळ्या गोष्टी. मी 20 वर्षापासून राजकारणात आहे, मला अजूनही आठवत नाही 1-2 उमेदवार 1 लाखाच्या वर मतं घ्या मोठ्या मुश्किल. आता तर सरसकट सगळेच 1,40,000 1 लाख, पण एवढे लोकप्रिय उमेदवार भाजप जोड आहे. आता गेम फॅक्टर असेल काहीतरी. मग एवढा सगळा संभ्रम जर असेल मशीनचं कसं आहे, आता बीजेपीनं हा खूप चांगला, बीजेपीनं मोदीजीनं म्हटलं होतं का ईव्हीएम मशीन रद्द करा, त्यांचीच मागणी. आता ते त्याच्यावर विश्वास ठेवतात, म्हणजे तुम्ही मशीन चालवता ते चांगली आहे आणि काँग्रेस चालवत होती तेव्हा ते बेकार होतं. केवढा दुपटीपणा आहे. ही जे संभ्रम निर्माण व्हायला प्रत्येक जणाला त्याच्यावरती डाऊट या बाबतीत विरोधकांकडून अपेक्षित असं आंदोलन म्हणा किंवा वातावरण तापणार. मला वाटते लोकभावना काय झालं, आता राजकारणामध्ये काँग्रेस असू दे का भाजपा असू दे, धर्म आधारित राजकारण. धर्म हे सुरक्षा कवच आहे पक्षाचं, काँग्रेसचं असू दे का भाजपचं असू दे. आणि त्या कवच खाली काही केलं तर चालतं आणि काही जात फॅक्टर आणि धर्म फॅक्टर हा अंदागोंदी माजवते. आणि त्याचं हे व्यवस्थित उदाहरण आहे. तुम्ही पहा का धार्मिकतेच्या नावावर काही खपून घेतलं जातं. भाजप काँग्रेस सारखंच आहे आणि मग त्या राजकारणामध्ये हक्काची लढाई थांबतं. आणि म्हणून लोकांना काय वाटतं, जाऊ दे, त्या धर्मातल्या लोकांमध्ये जी उग्रता यायला पाहिजे, धर्म राजनीतीमुळे ते येत नाही. मला वाटते एकतर मी जे मागणी केली ते व्हीव्हीपॅट हाती भेटले पाहिजे. ते जर झालं नाही तर नागरिकांना ह्या इव्हीएम मशीन फोडल्या पाहिजे. मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजे. मतदान करायचंच नाही, फोडून टाकायचं सगळं मशीन फोडून टाकायचं. अच्छा, आंदोलनातला तोडगा काय निघाला शेवटी? आंदोलनामध्ये आमचं प्रतिकात्मक आंदोलन होतं. एका दिव्यांगाच्या 2 लाखाचे 10 लाख वसूल केलं जातं. म्हणजे न्याय व्यवस्था सगळी संपली. कलेक्टर सारखा IAS ऑफिसर 2 लाख 2.5 लाख रुपये महिना घेणारा माणूस, तो त्या कमिटीचा अध्यक्ष असतं बँकिंगच्या, त्याचं लक्ष राहत नाही. दुपटीपेक्षा जास्त वसूल करता येतो. 10 लाखाची नोटीस कशी गेली? हा मोठं आश्चर्य आहे. आणि आम्हाला या आंदोलनातून दाखवायचं होतं की पिंडदान हे मुक्तीसाठी, आत्ममुक्तीसाठी केलं जातं. दिव्यांगाला मुक्त केलं पाहिजे कर्जबोजातून. दिव्यांगासाठी वेगळे धोरण आणले पाहिजे. मानधन वाढवलं पाहिजे. बाकी राज्यामध्ये 4-4 हजार रुपये मानधन आहे, 5,000 रुपये मानधन आहे. इथं दिव्यांग मंत्रालय असून सुद्धा फक्त 1,500 रुपयेच मानधन आहे. असं का? आणि 4-4 महिने वेतन का, पगार का, मानधन का भेटत नाही? अजितदादांना म्हटलं होतं का 5 तारखेच्या आत जर मानधन भेटलं नाही तर विधानसभेत दिलेलं त्यांचं आश्वासन आहे, आम्ही वित्त सचिवाचं वेतन रोखन. वित्त सचिवाचं वेतन रोखलं गेलं नाही आणि मानधनही 5 तारखेच्या आत भेटलं. दिव्यांग फडणवीसांना सगळ्यात महत्वाचं काय, त्यांचं म्हणणं आहे की 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग केलेली होती. एकमेकांना मदत करण्याचं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं 2019 साली आधीच ठरलं होतं असं फडणवीस वाटतं. त्याला आता काय अर्थ आहे? त्याला आता त्यांनी एवढ्या वेळेनंतर म्हणजे ते काय म्हणते ते, म्हणजे त्याचं झाडही गेलं, झाडाची मुळंही गेली, मुळीखालची मातीही गेली. आणि आता ते काळाचं कारण काय मला माहिती. मुद्दा आहे याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जरंगी पाटील नावाचा फॅक्टर सेक्रेटरी दिसला. महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधी किंवा महायुती विरोधी मतदान झालं, विरोधकांच्या मोठ्या प्रमाणात खासदार झाले. मात्र विधानसभेला नेमकं त्याच्या विरोधात गेलं. तुमचा अनुमान काय? जरंगी पाटील देशातलं राजकारण विकास आणि हक्कापासून दूर गेलेलं आहे. देशाचं राजकारण धर्म आणि जात आणि पैसा आणि सत्ता या 4 गोष्टीवर आता ते केंद्रित. धर्माच्या नावानं जेवढे मतं पडले सगळेच पक्ष,
जेवढे मतं धर्माच्या नावानं फोडता येईल तेवढे फोडायचे, झेंड्याच्या रंगावर फोडायचे. आणि तिथून फुटत नसेल तर जातीचं फॅक्टर आणायचं. एक व्यवस्थित आम्ही पाहतोय मराठा वर्सेस ओबीसी असा एक नवीन वाद या राज्यामध्ये निर्माण केला गेला आणि त्याचे परिणाम लोकसभेमध्ये वेगळे दिसले. तो मतदारसंघ मोठा होता आणि विधानसभा लहान मतदारसंघात त्याचे परिणाम उलटे झाले. त्याच्यामध्ये एक मोठी खेळी खेळल्या गेली, त्याच्यात ते यशस्वी झाले. फॅक्टर कसा असेल? फॅक्टर कसा असेल? जातीचं जरांगे आता त्याचे अनेक कारण आहेत. इथं त्याचं इथं मला वाटतंय नाही मला असं वाटतंय का जरांगे फॅक्टर मध्ये काही चुका त्याच्यात झालेल्या आहेत. त्याचं नियोजनबद्ध जे कार्यक्रम किंवा चर्चेतून जे काही नियोजन व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये काही उणीव राहिल्या आणि त्याच्यामुळे ते मला वाटते मोठी अडचण निर्माण. पुन्हा एक आंदोलन सुरू होते. 10 दिवसाआधीच एक आंदोलन संपवलं आणि काल पुन्हा म्हणाले आंदोलन करतो. जवळपास 7वा 8वा आंदोलन उपोषणाचं आहे. वारंवार उपोषण होत आहे, मागण्या त्याच आहे, शून्य उपयोग. मला वाटते थांबून नियोजन केलं पाहिजे, सध्या सातत्याने होणारी आंदोलन योग्य नाही. थोडं थांबलं पाहिजे असं वाटतं. याला जोडूनच म्हणजे त्यांची संभ्रम अवस्था आहे का अशी चर्चा होऊ लागली. कारण उपोषण सोडताना त्यांनी असं म्हटलं होतं की यापुढे उपोषण करणार नाही. काल मंडप काढलं सकाळी, पण दुपारी परत मंडप टाकलं आणि आता उपोषणाची घोषणा केली. वाटते तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, काय त्यांना त्याच्यातून साध्य करायचं आहे मला माहित नाही. म्हणजे त्या आंदोलनाची एक हो, भाग होता किंवा त्या एक आंदोलन जाती तुम्ही मला इतकंच होतं का एक आंदोलकाचं काही वाईट होऊ नये, त्यांचं चांगलं राहावं आणि राज्यामध्ये शांतता प्रस्थापित राहावी. ज्यावेळेस मी त्या आंदोलनात सहभाग घेतला तेव्हा त्यांची शारीरिक प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यावेळेस कदाचित ते उपोषण सुटल्या गेलं नसतं तर मोठ्या प्रसंगासमोर जावं लागलं असतं आणि मग तो हस्तक्षेप आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आलं नाही हा वेगळा भाग. तुम्ही नंतर त्यापासून लांब काय झाला, दूर काय झाला? मला असं वाटलं की आता आपण आंदोलनात जाणं चांगलं. का वाटलं? आता ते काही कुछ अंदर की बात होती है ना, सब नहीं बता सकते. आता थांबण्याची गरज वाटते अंदर त्यांनी. की बात होती. त्यांनी थांबण्याची गरज वाटते तुम्हाला? हा काही दिवस आंदोलन थांबवलं पाहिजे असं वाटतं? मला वाटतं करुणा मुंडेंबद्दल एक प्रश्न विचारतो. तर म्हणतात की मी जर तो उघडलं तर पंकजा मुंडेंचं नाव जाईल, माझ्या जीवाला काही झालं तर मुंडे यांनी करायला. मला असं वाटतं का तो त्यांच्या कुठल्या प्रश्नावर ते व्यक्तिगत त्यांचे वाद आहे ते काही सार्वजनिक विषय नाही. व्यक्तिगत वादावर आम्ही काय बोलतो, तर त्यांचे व्यक्तिगत वाद आहेत. म्हणजे सार्वजनिक मुद्दा हा पंकजा मुंडेचं पण जाईल म्हणतात. त्यांच्यामुळे काय जादू असेल तर मला माहित नाही. धनंजय मुंडे यांच्यावर एवढे गंभीर आरोप होत आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, ते सगळं तुम्ही बघताय, तुम्हाला काय वाटतंय? आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील या देशात खरी लोकशाही मी नांदताना पाहिजे. या प्रकरणामध्ये सत्तेतल्याच माणसाचा राजीनामा मागते पहिल्यांदा घडते आणि त्याच्यानं बहुत बडा गेम आहे उसके पीछे. विरोधकाच्या ऐवजी सत्तेतलेच माणसं जर राजीनामा मागत असेल त्याच्यातला नेमकं त्या प्रसंगाबाबत त्या घटनेबाबत आम्ही किती गंभीर आहोत, ते कुठे घेऊन जात आहोत त्याचा मोठा संशोधनाची गरज आहे. चला परळीमध्ये व्यापाऱ्यांना बंद दिला जातो की तुम्ही निघून जा. आता तो तर मला माहित नाही ते परळीत काय नेमकं चालू आहे. मी त्या मला ते दिव्यांग शेतकऱ्याच्या सोडून बाकीच्या बाजूने नेऊ नका. कसं आहे, 1-2 माणसं राहिले लढासाठी या लोकांसाठी. तुम्ही अधिक जाती धर्मावर घेऊन जा तर अर्थ काय? ओके 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 चला ओके चलो